सकाळ. आता सकाळी 6 वाजता आपण आता लोडिंगसाठी चाललेलो आहोत, कारण आपला 4 दिवसाला ब्लॉग काय आलेला नव्हता. मी गेलतो घरी सुट्टीवरती, 1 तारखेपासून मी सुट्टीवर होतो. आता आपण आलेलो आहोत फायनली गाडीवरती. आता आपल्या ब्लॉगिंगला स्टार्ट झालेला आहे. आता आपण चापडगावला चाललेलो आहोत लोडिंगला नगरवरनं. बघूयात आता लोडिंग बिडिंग करून निघाल्यावर तुम्हाला पाहू शकताय तुम्ही. आता आपली गाडी चाललेली आहे लोडिंग करता. जरा उशीर झाला आहे, त्याच्यामुळं काय थांबून ब्लॉग वगैरे बनवता येणार नाही. आता निघायला आहोत लोडिंगला. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. काल आपली गाडी भरली नाही पावसामुळे, तर आता थोड्या वेळाने आपली गाडी चालू होणार आहे भरायला. पाहू शकता ते वातावरण, पाऊस किती झाला आहे ते. हे पहा मित्रांनो, हा वर बसला आहे इथं, दिसला का मालाला राखण. तर भेटूया सगळी गाडी भरल्यानंतर. हाय मित्रांनो, फायनली आपली गाडी भरून निघालेली आहे. कारण गाडी भरायला लागली 2 दिवस. काल पावसामुळे अर्धी गाडी राहिली होती, जरा प्रॉब्लेम झाला, गाडीकडे बसली होती. त्यामुळे आज आपण आता गाडीकडे भरून व्यवस्थित निघालेलो आहोत. आता आपण चाललेलो आहोत बँगलोरसाठी. बघूयात, तुम्हाला दाखवतो बँगलोरचा रस्ता वगैरे सगळं. बघूयात बँगलोरचं पण कसा होतं, काय होतं. तुझ्या पायी मित्रांनो, ही आहे उबाळवाची गाडी आणि आपली चालूमध्ये झालेली भेट. मागच्या ब्लॉकमध्ये भेटले होते आपल्याला. पाहू शकता ही त्यांची गाडी आहे 7022ची. एकदम भारी मामा इथं त्यांची भेट. हॅलो मित्रांनो, आता वाजले तर संध्याकाळचे 7 आणि आता आपण आहोत टेंभुर्णीच्या पाठीमागं. आपण जाणार आहोत बँगलोरला. पाहू शकताय बसलेलं आहे गाडी चालवायला. हाय मित्रांनो, आता आपण थांबलो होतो टेंभुर्णीला चहा प्यायला आणि आपल्याला भेटले इथं बाप्पू, संतोदाजी आणि होतं सोन्या, तुम्हाला माहीतच आहे. तर चहा पिऊन निघालेलो आहोत आपण. डायरेक्ट भेटणार आहोत, बँगलोरसाठी जाणार आहोत आपण आता. आणि हे म्हणजे आपले बाप्पू, एकदम अनुभवी माणूस आहे इथं गाडी होऊ शकता. बाप्पूची गाडी जरा लांब लागल्यामुळे गाडी काही दिसत नाही. ही लाईटिंगवाली बाप्पूची गाडी आहे. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता वाजले रात्रीचे 2:30 आणि आता आपण पोहोचलो होतो विजापूरला. आपल्या गाडीची डिझेल टाकी इथं फुल करण्यात येत आहे. पाहू शकताय डिझेल वगैरे टाकायला चालू आहे. इथं सोन्या टायर बियर चेक करतोय, बघू शकताय. त्यात डिझेल वगैरे टाकून झाल्यानंतर आपण निघणार आहोत इथून. तर भेटूया डायरेक्ट आवलो मटेरियल गेल्यानंतर. तळवे तळ हात टेकीत नव गुडगाणे रांग. हात टेकीत नव गुडगाणे रांग. रंगनी रंगनाथ तू देखीलास. रंगनी रंगनाथ तू देखीलास. हे रंगनी रंगनाथ तू हाय मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आता वाजले सकाळचे 7. आता आपण पोहोचलेलो आहोत हॉस्पिटलला. पाहू शकताय नॉनस्टॉप आपण आता हॉस्पिटलला पोहोचलेलो आहोत.
तर आपल्याला जायचं आहे आता बँगलोरला खाली करायला. 4 वाजेपर्यंत आपण बँगलोरमध्ये पोहोचू आज. पाहू शकता हे असं एकदम सकाळचं वातावरण हे फ्रेश असतंय. बघू शकताय एकदम मस्त असे ढग वगैरे आलेले तर आता वाजलेलं आहे 10 आणि आपण पोहोचलो आहोत चित्रदुर्गाला. पाहू शकता पुढं जे दिसतंय ते पुढं पूर्ण चित्रदुर्गा सिटी आहे. पाहू शकताय खूप मोठी सिटी आहे चित्रदुर्गा. आणि आपण थांबलो होतो जरा शिऱ्याला. आता आपली गाडी शिऱ्याला पोहोचलेली आहे आणि आपलं जरा लोकेशन चेंज झालेलं आहे. आपल्याला अगोदर सांगितलं होतं बँगलोरला जायला, परंतु आता लोकेशन चेंज झाल्यामुळं आपण जाणार होतो हुसूरला. बघूयात मग हुसूरला जायचं कसं होतं काय होतं. आपण आता शिऱ्याला थांबलो होतो, आता आपण निघणार आहोत हुसूरसाठी. पाहू शकता तुम्ही पण. पोहोचला आहोत बँगलोरला आणि आता वाजले 4. तुम्हाला बोललो होतो मी 4 वाजेपर्यंत आपण जाणार आहोत बँगलोरला. हाय मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत हुसूरच्या मार्केटला. आता वाजले 6 आणि पाहू शकता हे हुसूरचं कच्च्या मालाचं मार्केट आहे. पूर्ण हे मार्केट आहे असं. 24 तासाच्या आधी आपली आज गाडी खाली झालेली आहे. पाहू शकताय मार्केट. तर मित्रांनो, अहमदनगर टू हुसूर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये.